नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील AZ-104 मॅनेज आयडेंटिटीज अँड गव्हर्नन्स इन अझ्युर या लर्निंग पाथचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. हो. समजा आपल्याला एका मोठ्या हायटेक पार्टीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मिळाली आहे. ही पार्टी म्हणजेच आपलं अझ्युर क्लाउड. छान उदाहरण आहे. आपली जबाबदारी आहे की फक्त योग्य लोक आत यावेत, कोणीही महागड्या म्युझिक सिस्टमसोबत खेळू नये आणि सगळं काही नियमानुसार चालावं. बरोबर. आज आपण हेच शिकणार आहोत. म्हणजे या डिजिटल पार्टीसाठी बाउन्सर कसे निवडायचे, गेस्ट लिस्ट कशी बनवायची आणि एक नियम पुस्तक कसं तयार करायचं. आणि हे तंत्रज्ञान ज्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे त्यांच्यासाठीची चर्चा आहे. त्यामुळे आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत. अगदी. आणि ही पार्टी मॅनेजमेंटची कल्पना खरं तर खूप महत्वाची आहे. कारण क्लाउडच्या जगात आयडेंटिटी आणि गव्हर्नन्स म्हणजे ओळख आणि प्रशासन हे फक्त पासवर्ड सेट करण्यापुरतं नाही, अजिबात नाही. हां, आपल्या संपूर्ण डिजिटल मालमत्तेच्या सुरक्षेचा आणि व्यवस्थापनाचा पाया आहे. विशेषतः आजच्या जगात जिथे ऑफिस ही एक इमारत राहिलेली नाही, लोक कुठूनही काम करत आहेत, अशा वेळी प्रत्येकाची डिजिटल ओळख सुरक्षित ठेवणं आणि त्यांना गरजेपुरतेच अधिकार देणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. हो, आणि याच पायावर सगळी सुरक्षा उभी राहते. अगदी. चला तर मग या पार्टीच्या तयारीला लागूया. आपलं पहिलं काम आहे एक चांगला बाउन्सर कामावर ठेवणं. बरोबर. आणि इथेच आपलं पहिलं मॉड्यूल येतं, मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडी समजून घेणे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या क्लाउड जगाचा डिजिटल बाउन्सर आहे. पण हा काही जुन्या काळातल्या ऑफिसच्या दारात उभ्या राहणाऱ्या सिक्युरिटी गार्डसारखा नाही, ज्याला आपण ॲक्टिव्ह डिरेक्टरी म्हणायचो. नाही, तो फक्त ऑफिसच्या आवारातच ओळखपत्र तपासायचा. बरोबर. हा एंट्रा आयडी एक स्मार्ट क्लाउड आधारित बाउन्सर आहे, जो जगात कुठेही म्हणजे तुमच्या लॅपटॉपवर, मोबाईल ॲप्सवर, अगदी कॉफी शॉपमध्ये बसून काम करत असतानाही तुमची ओळख तपासू शकतो. तुम्ही ॲक्टिव्ह डिरेक्टरी आणि एंट्रा आयडी मधला जो फरक सांगितलात ना, तो खूप महत्वाचा आहे. कसं आहे ना, ॲक्टिव्ह डिरेक्टरी ऑफिसच्या 4 भिंतींच्या आतल्या नेटवर्कसाठी बनवली गेली होती. हो, जिथे सगळे कॉम्प्युटर्स एकाच ठिकाणी जोडलेले असायचे. अगदी. पण एंट्रा आयडी अशा जगासाठी आहे जिथे ऑफिस कुठेही असू शकतं. हा बदल आजच्या कामाच्या पद्धतीसाठी खूप गरजेचा आहे. म्हणजे जुना गार्ड फक्त एका गेटवर उभा होता आणि हा नवा बाउन्सर तुमच्यासोबत सगळीकडे फिरतो. बरोबर. आणि या बाउन्सरचे सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत. म्हणजे P1 आणि P2 याला आपण अशीच गंमत म्हणून सामान्य सुरक्षा आणि VIP सुरक्षा म्हणू शकतो का? हो, नक्कीच म्हणू शकता. पण मग यात नक्की फरक काय? म्हणजे VIP सुरक्षेत असं काय खास मिळतं जे सामान्य सुरक्षेत नाही? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे फक्त चांगली आणि उत्तम सुरक्षा असं नाहीये. P2 मध्ये काही खूप शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत. अच्छा. त्यापैकी एक म्हणजे प्रिव्हिलेज्ड आयडेंटिटी मॅनेजमेंट. आपण त्याला PIM म्हणू. PIM, ठीक आहे. समजा तुमच्याकडे कंपनीच्या तिजोरीची चावी आहे. PIM म्हणजे तुम्हाला ही चावी कायमची दिली जात नाही. मग जेव्हा तुम्हाला तिजोरी उघडायची असते तेव्हा तुम्ही काही काळासाठी ती चावी मागता, कारण सांगता आणि तुमचं काम झाल्यावर ती परत करता. अरे वा. आणि प्रत्येक वेळी याची नोंद ठेवली जाते. याला जस्ट इन टाइम ॲक्सेस म्हणतात. जस्ट इन टाइम. हो. यामुळे एखाद्या मोठ्या ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड जरी चोरीला गेला तरी चोराच्या हाती काहीच लागणार नाही, कारण त्या पासवर्डला त्यावेळी काही विशेष अधिकारच नसतील. संवेदनशील डेटा हाताळणाऱ्या कंपन्यांसाठी हे वैशिष्ट्य खूप महत्त्वाचं ठरतं. वा, म्हणजे गरज असेल तेव्हाच अधिकार मिळवायचे. हे तर खूपच भारी आहे. हो. आपलं दुसरं मॉड्यूल येतं, आयडेंटिटी म्हणजे ओळख तयार करणे, कॉन्फिगर करणे आणि व्यवस्थापित करणे. हे म्हणजे प्रत्येक युजरसाठी एक प्रोफाईल तयार करण्यासारखं आहे. जसं आपण व्हिडिओ गेममध्ये प्रत्येक खेळाडूसाठी एक कॅरेक्टर तयार करतो, तसंच इथे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक डिजिटल ओळख तयार केली जाते. आपण त्यांना गटांमध्ये म्हणजे ग्रुप्समध्ये टाकू शकतो. हो. उदाहरणार्थ मार्केटिंग टीम ग्रुप किंवा एक खास ग्रुप बनवूया, इंटर्न्स ज्याने काहीही महत्वाचे स्पर्श करू नये ग्रुप. तो ग्रुप तर खूपच महत्वाचा आहे. आणि या ग्रुपचा खरा फायदा फक्त लोकांना एकत्र ठेवण्यापुरता नाही. अच्छा. विचार करा, मार्केटिंग टीमला काही विशिष्ट सॉफ्टवेअर आणि फाईल्सची गरज असते. तुम्ही फक्त मार्केटिंग टीम ग्रुपला ते अधिकार देऊ शकता. आता जेव्हा कोणी नवीन व्यक्ती त्या टीममध्ये येईल तेव्हा तुम्हाला फक्त त्याला त्या ग्रुपमध्ये टाकायचं आहे. त्याला आपोआप सर्व आवश्यक अधिकार मिळतील. आणि गेल्यावर आणि जेव्हा तो व्यक्ती कंपनी सोडून जाईल तेव्हा त्याला ग्रुपमधून काढताच त्याचे सर्व अधिकारही निघून जातील. याला रोल बेस्ड ॲक्सेसचा पाया म्हणता येईल. व्यवस्थापन खूप सोपं होतं. आणि मग येतं लायसन्स देणं.
हे म्हणजे पार्टीतल्या प्रत्येक गेस्टला त्याच्या आवडीनुसार ड्रिंक कुपन देण्यासारखं आहे. बरोबर. ज्याला फक्त सॉफ्ट ड्रिंक प्यायचंय त्याला तुम्ही महागड्या कॉकटेलचं कुपन देणार नाही, बरोबर? तसंच ज्या कर्मचाऱ्याला फक्त वर्ड आणि एक्सेल वापरायचं आहे त्याला तुम्ही महागड्या डिझायनिंग सॉफ्टवेअरचं लायसन्स देऊन कंपनीचे पैसे वाया घालवणार नाही. अगदी. पण एक गमतीशीर प्रश्न विचारते. समजा एखाद्या ॲडमिनने रागाच्या भरात किंवा चुकून एखाद्या महत्वाच्या युजरला डिलीट केलं, तर काय? तो कायमचा डिजिटल जगाच्या पलीकडे जातो का? नाही, सुदैवाने तसं होत नाही. मायक्रोसॉफ्टने याची सोय केली आहे. डिलीट झालेले युजर्स साधारणपणे 30 दिवसांसाठी सॉफ्ट डिलीट अवस्थेत राहतात. अच्छा. याला तुम्ही डिजिटल जगातील पर्गटोरी म्हणू शकता, जिथून त्यांना परत आणता येतं. 30 दिवसानंतर मात्र ते कायमचे डिलीट होतात. हे एक महत्त्वाचं सेफ्टी नेट आहे. म्हणजे एक संधी मिळते चूक सुधारायला. हो, या सगळ्या प्रक्रियेमागे एक मोठं तत्व आहे, जस्ट इनफ ॲक्सेस. पुरेसा अधिकार. हो, म्हणजे कोणालाही त्याच्या कामापेक्षा 1% जास्त अधिकार देऊ नका. नवीन इंटर्नला संपूर्ण कंपनीची चावी देण्याची काहीच गरज नाही. त्याला फक्त कॉफी मशीन कशी चालवायची हे शिकवलं तरी पुरे. ठीक आहे. तर आपल्याकडे बाउन्सर आहे, गेस्ट लिस्ट पण तयार आहे. पण ही पार्टी नक्की आहे कुठे? हे शहर कोणतं आहे? महत्वाचा प्रश्न. इथे आपलं तिसरं मॉड्यूल येतं, ॲझ्युअरचे मुख्य आर्किटेक्चरल घटक. ॲझ्युअरला एक जागतिक रिअल एस्टेट कंपनी समजूया का? हो, चालेल. रिजन्स म्हणजे या इमारतींनी भरलेली शहरं, जसं की वेस्ट युरोप किंवा ईस्ट US, आणि अवेलेबिलिटी झोन्स ही तर कमाल गोष्ट आहे. हे म्हणजे एका शहरातील वेगवेगळे भाग जिथे स्वतंत्र वीज, कूलिंग आणि नेटवर्कची सोय आहे. अगदी. त्यामुळे एका भागात वीज गेली तरी दुसऱ्या भागात आपली पार्टी सुरूच राहते, म्हणजे आपलं काम थांबत नाही. ही रिअल एस्टेटची कल्पना चांगली आहे, पण त्यात मी एक महत्त्वाचा मुद्दा जोडू इच्छितो. बोला ना. ही अशी रिअल एस्टेट आहे जिथे प्रत्येक शहराचे आणि देशाचे स्वतंत्र कायदे आहेत. तुमचा डेटा कोणत्या रिजनमध्ये आहे यावर तिथले कायदे लागू होतात. अच्छा, म्हणजे डेटा कुठे ठेवतो यावरही नियम आहेत? हो, नक्कीच. उदाहरणार्थ युरोपमध्ये GDPR नावाचा एक कडक डेटा सुरक्षा कायदा आहे. जर तुम्ही युरोपियन ग्राहकांचा डेटा हाताळत असाल तर तुम्हाला तो डेटा युरोपच्या बाहेर नेण्याची परवानगी नाही. अरे बापरे. कायदेशीर निर्णय सुद्धा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पार्टीची जागा निवडताना तिथल्या स्थानिक नियमांचाही विचार करावा लागतो. आणि या सगळ्या डिजिटल मालमत्ता म्हणजे आपले सर्व्हर, डेटाबेस, हे सगळं आपण कुठे ठेवतो त्यासाठी एक रचना आहे ना, रिसोर्स ग्रुप्स आणि सबस्क्रिप्शन्स. अगदी बरोबर. ही रचना म्हणजे एक मोठं ऑफिसचं फायलिंग कॅबिनेट आहे. फायलिंग कॅबिनेट. हो. सर्वात वर असतात मॅनेजमेंट ग्रुप्स म्हणजे पूर्ण कंपनी. त्याच्यात असतात सबस्क्रिप्शन्स म्हणजे कंपनीचे वेगवेगळे विभाग, जसे की HR किंवा फायनान्स. आणि त्याच्या आत आणि प्रत्येक विभागाच्या आत असतात रिसोर्स ग्रुप्स म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक वेगळा फोल्डर. अच्छा. या रचनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही सर्वात वरच्या पातळीवर म्हणजे मॅनेजमेंट ग्रुपवर एक नियम लावू शकता आणि तो आपोआप खालच्या सर्व विभागांना आणि प्रोजेक्ट्सना लागू होतो. म्हणजे एकाच ठिकाणाहून सगळं नियंत्रण. हो, याच पायावर संपूर्ण प्रशासनाची इमारत उभी राहते. तर याचा अर्थ काय? आता वेळ आली आहे आपल्या पार्टीसाठी एक नियम पुस्तक बनवण्याची. बरोबर. आणि इथेच आपलं चौथं मॉड्यूल येतं, ॲझ्युअर पॉलिसी इनिशिएटिव्स. ॲझ्युअर पॉलिसी म्हणजे आपल्या डिजिटल पार्टीचे नियम आणि अटी. हे घरात नियम बनवण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, घरात येताना सर्वांनी चप्पल बाहेर काढूनच यावे, हा जसा नियम असतो, हो, तसाच ॲझ्युअरमध्ये सर्व व्हर्च्युअल मशीन्सना कॉस्ट सेंटर नावाचा टॅग असणे आवश्यक आहे, असा नियम आपण लावू शकतो. आणि त्याचा फायदा काय? यामुळे कोणत्या टीमचा किती खर्च होतोय याचा हिशोब ठेवणं सोपं जातं. अच्छा. यातली आकर्षक गोष्ट ही आहे की हे नियम फक्त कागदावर राहत नाहीत. ॲझ्युअर पॉलिसी म्हणजे एक असा गार्ड आहे जो नियम मोडण्यापासून तुम्हाला आधीच थांबवतो. हो. तुम्ही याला 2 प्रकारे वापरू शकता. एक म्हणजे ऑडिट मोड. ऑडिट, जिथे पॉलिसी फक्त नियम मोडणाऱ्या गोष्टींची नोंद ठेवते पण त्यांना थांबत नाही. आणि दुसरा जास्त प्रभावी मोड म्हणजे डिनाय मोड. डिनाय म्हणजे नकार देणे. अगदी. जर तुम्ही डिनाय मोडमध्ये पॉलिसी लावली की या विभागात कोणीही महागडे सर्व्हर तयार करू शकत नाही, तर कोणी तसा प्रयत्न केल्यास ॲझ्युअर त्याला तिथेच थांबवेल. ते तयारच होणार नाही. वाह. हे म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर उपाय करण्याऐवजी प्रॉब्लेम होऊच नाहीये याची काळजी घेण्यासारखं आहे. बरोबर. मोठ्या कंपन्यांसाठी खर्च नियंत्रणात ठेवण्याचा आणि सुरक्षेचे नियम पाळण्याचा हा एक ऑटो पायलट मोड आहे. आणि इनिशिएटिव्ह म्हणजे अशा अनेक नियमांचा संग्रह, बरोबर? हो.
जसं की आपल्या नियम पुस्तकातील सुरक्षेचे नियम नावाचा एक संपूर्ण अध्याय, ज्यात सुरक्षेशी संबंधित सर्व नियम एकत्र केलेले असतात. अगदी बरोबर. छान. चला, आतापर्यंत काय झालं पाहूया. आपल्याकडे बाउन्सर आहे, गेस्ट लिस्ट आहे, पार्टीची जागा ठरली आहे आणि नियम पुस्तकही तयार आहे. आता पार्टीमध्ये कोण काय करू शकतं हे ठरवण्याची वेळ आली आहे. आणि हे काम आपलं 5वं मॉड्यूल करतं, ॲझर रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल, म्हणजेच RBAC. हो, आणि इथेच आपण ओळखीला कृतीशी जोडतो. आपण आधी ज्या पुरेसा अधिकार तत्वाबद्दल बोललो त्याची ही प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. अच्छा. तुम्ही जे उदाहरण दिलं होतं तेच घेऊया. बारटेंडर फक्त ड्रिंक सर्व्ह करू शकतो, तो म्युझिक बदलू शकत नाही. हो. डीजे म्युझिक बदलू शकतो, पण तो कॅश काउंटरला हात लावू शकत नाही. प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते. आणि RBAC मध्येही तसंच आहे. तसंच आहे. रीडर नावाची भूमिका असलेला व्यक्ती फक्त गोष्टी पाहू शकतो, पण बदल करू शकत नाही. फक्त बघायचं. कंट्रीब्युटर नवीन गोष्टी तयार करू शकतो किंवा बदल करू शकतो, पण इतरांचे अधिकार बदलू शकत नाही. आणि ओनर हा त्या मालमत्तेचा मालक असतो, त्याला सर्व अधिकार असतात. पण हे किती तपशीलवार असू शकतं? म्हणजे मी एखाद्याला फक्त एकाच सर्व्हरवर काम करण्याची परवानगी देऊ शकते का? तुम्ही फक्त एका सर्व्हरवरच नाहीत, तर त्या सर्व्हरमधल्या फक्त एका विशिष्ट डेटाबेसवर किंवा फक्त त्या डेटाबेसचा बॅकअप घेण्यापुरतीच परवानगी देऊ शकता. हे खूपच तपशीलवार असू शकतं. अरे वा. आणि याची खरी शक्ती फक्त माणसांना मर्यादित ठेवण्यात नाही, तर ऑटोमेशनमध्ये आहे. तुम्ही एका ऑटोमेटेड स्क्रिप्टसाठी एक वेगळी ओळख, ज्याला सर्व्हिस प्रिन्सिपल म्हणतात, तयार करू शकता. सर्व्हिस प्रिन्सिपल? हो, आणि त्याला फक्त एकच काम करण्याची परवानगी देऊ शकता. उदाहरणार्थ, दररोज रात्री 2 वाजता फक्त या एका वेब ॲपला रिस्टार्ट करण्याची परवानगी. म्हणजे माणसाची गरजच नाही. हो, यामुळे तुम्हाला एखाद्या माणसाला रात्री अपरात्री कामासाठी बोलवायची किंवा त्याला सर्व्हरचे पूर्ण अधिकार देण्याची गरज नाही. हे खूपच सुरक्षित आहे. आणि या सगळ्यावर नजर ठेवायला काहीतरी असेलच ना, म्हणजे कोणी काय केलं हे कळायला हवं. नक्कीच. त्यासाठी ॲक्टिव्हिटी लॉग असतो. ॲक्टिव्हिटी लॉग? हा, म्हणजे एक अदृश्य सिक्युरिटी कॅमेराच आहे, जो कोणी, कधी आणि काय केले याची प्रत्येक क्षणाची नोंद ठेवतो. कोणी नवीन सर्व्हर बनवाला, कोणी युजर डिलीट केला, कोणी नियम बदलण्याचा प्रयत्न केला, सगळं काही यात नोंदवलं जातं. म्हणजे नंतर काही गडबड झालीच तर नेमकं काय चुकलं हे शोधण्यासाठी आणि ऑडिटिंगसाठी हा लॉग खूप महत्त्वाचा ठरतो. उत्तम. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सगळी तयारी झाली आहे, पण एक छोटीशी पण नेहमी होणारी अडचण शिल्लक आहे. कोणती? जर कोणी आपला पासवर्ड विसरला तर काय? पूर्वी अशा वेळी IT टीमला फोन करावा लागायचा, मग होल्डवर थांबावं लागायचं. हो, आणि मग कुठेतरी जाऊन पासवर्ड रिसेट व्हायचा. बरोबर. यावर काही उपाय आहे का? आणि इथेच आपलं 6वं आणि शेवटचं मॉड्यूल येतं, सेल्फ सर्व्हिस पासवर्ड रिसेट, SSPR. हो, आणि हे लहान वाटणाऱ्या वैशिष्ट्य कंपन्यांसाठी खूप मोठं वरदान आहे. SSPR म्हणजे युजर स्वतःच आपला पासवर्ड रिसेट करू शकतो. स्वतःच? हो, यासाठी त्याला आधी काही सुरक्षा प्रश्न, मोबाईल नंबर किंवा पर्यायी ईमेल ID सेट करावा लागतो. जेव्हा तो पासवर्ड विसरतो तेव्हा तो फॉरगॉट पासवर्ड लिंकवर क्लिक करतो. त्याच्या मोबाईलवर आलेला कोड टाकतो किंवा प्रश्नांची उत्तरं देतो. आणि नवीन पासवर्ड सेट करतो. अगदी. याला हॉटेलच्या गेस्टने आपली की कार्ड हरवल्यास मॅनेजरला उठवण्याऐवजी एका ऑटोमॅटिक मशीनमधून नवीन कार्ड घेण्यासारखं समजू शकता. यामुळे IT टीमचा किती वेळ वाचत असेल? खूप जास्त. मी एका मोठ्या कंपनीसोबत काम केलं आहे, जिथे 5,000 कर्मचारी होते. त्यांनी हिशोब काढला की त्यांच्या IT हेल्प डेस्कचा जवळपास 20% वेळ फक्त पासवर्ड रिसेट करण्याच्या कॉल्समध्ये जायचा. 20%? हो. SSPR लागू केल्यावर त्यांचा एका पूर्णवेळ कर्मचाऱ्याचा वेळ वाचला, ज्याला ते अधिक महत्त्वाच्या कामांवर लावू शकले. याचा आर्थिक फायदा म्हणजे ROI लगेच दिसून येतो. आणि युजर्सचं कामही थांबत नाही. बरोबर. त्यांना मदतीसाठी ताटकळत बसावं लागत नाही, त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही वाढते. तर आजच्या या पार्टी मॅनेजमेंट कोर्सचा सारांश पाहूया. आपण एका स्मार्ट डिजिटल बाउन्सरला म्हणजे एंट्रा IDला कामावर ठेवण्यापासून सुरुवात केली. मग आपण गेस्ट लिस्ट म्हणजे आयडेंटिटी बनवली आणि त्यांना गटांमध्ये विभागलं. आपण पार्टीची जागा म्हणजे ॲझ्युअर आर्किटेक्चर पाहिलं आणि तिथले कायदे समजून घेतले. हो. त्यानंतर आपण नियम पुस्तक म्हणजे ॲझ्युअर पॉलिसी लिहिलं, जेणेकरून कोणीही नियमांच्या बाहेर जाणार नाही. अगदी.
मग आपण प्रत्येकाला त्याचं काम म्हणजे RBAC वाटून दिलं, जेणेकरून कोणी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणार नाही. बरोबर. आणि शेवटी जर कोणी आत येण्याची किल्लीच म्हणजे पासवर्ड विसरला तर त्याची सोय म्हणजे SSPR कशी करायची हेही शिकलो. थोडक्यात सांगायचं तर Azure क्लाउडमध्ये कोण, काय, कुठे आणि केव्हा करू शकतो हे व्यवस्थापित करण्याची ही एक संपूर्ण आणि शक्तिशाली प्रणाली आहे. अगदी बरोबर. आणि समारोप करताना मी एक गोष्ट नक्की सांगेन. हा लर्निंग पाथ फक्त वेगवेगळी साधने किंवा बटणे कशी दाबायची हे शिकवत नाही. तर तर तो एक विचार करण्याची पद्धत शिकवतो. ती पद्धत आहे सक्रिय म्हणजे प्रोॲक्टिव्ह, केंद्रीकृत म्हणजे सेंट्रलाइज्ड आणि तपशीलवार म्हणजे ग्रॅन्युलर नियंत्रणाची. अच्छा. तुम्ही समस्या घडण्याची वाट पाहत नाही तर त्या आधीच टाळता. हं. तुम्ही प्रत्येकाला सरसकट अधिकार देत नाही तर गरजेनुसार देता आणि प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष असतं. हं. एका यशस्वी क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटरसाठी हाच पाया आहे आणि हीच विचार करण्याची पद्धत सर्वात महत्त्वाची आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. आज आपण माणसे आणि सेवांसाठी ओळख आणि नियम कसे लावायचे हे पाहिले. पण या सगळ्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे डेटा. त्याचं काय? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एखादा डेटा अत्यंत गोपनीय आहे की सार्वजनिक हे कसं ठरवायचं? आणि समजा कोणी तो गोपनीय डेटा डाउनलोड करून आपल्या पेनड्राईव्हवर घेतला किंवा ईमेलने बाहेर पाठवला तर त्यावर ते नियम कसे लागू ठेवायचे? हे गव्हर्नन्सचं एक वेगळंच आणि खूप रंजक जग आहे ज्याचा शोध नक्कीच घेता येईल.